नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये। पण आज रेसिपी नाही दाखवणार आहे, आज दाखवणार आहे चैत्र गौरी कशी बसवली। तर काल गुढीपाडवा झाला, त्यामुळे आज आहे गौरी तीज। गौरी तीज म्हणजे चैत्र गौर। बऱ्याच जणांच्या घरी चैत्र गौर बसवली जाते, महिनाभर बसवली जाते, अक्षय तृतीयेपर्यंत ती चैत्र गौर बसवली जाते। त्यानंतर त्याचं हळदी कुंकू थाटामाटात केले जातं। तर मी चैत्र गौर कशी बसवली ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। चला तर मग पाहूयात। अशा पद्धतीची चैत्र गौर असते। तर ही पितळीची चैत्र गौर आहे। सुरुवातीपासून अशी आमच्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे। बऱ्याच जणांकडे लाकडी ही चैत्र गौर असते। जर काही जणांकडे जर लाकडी चैत्र गौर नसली तर अन्नपूर्णाही बसवतात। तर अशा पद्धतीची ही चैत्र गौर असते। कोणाची पितळाची असते, कोणाची लाकडाची असते। तर चैत्र गौर बसवण्यासाठी इथे मी छान पाट ठेवलेला आहे। त्याच्यावरती छान असं वस्त्र टाकायचं आणि त्याच्यावरती ही चैत्र गौर छानपैकी बसवून घ्यायची। सुरुवातीला आपण रांगोळी काढून घेऊयात। जर आपण कुठलाही देवाधर्माचा कार्यक्रम करतो, बऱ्याच जणांना आपल्याला दरवाजात रोज रांगोळी काढतोच, पण जर देवाचा कार्यक्रम करतो, समजा आपण कुठलाही गौरी गणपतीचा करत असेल तर त्या देवाचं नाव त्या रांगोळीने काढायचं। आता इथे मी चैत्र गौर बसत असल्यामुळे चैत्र गौरी प्रसन्न अशी रांगोळी काढते आणि छान सुंदर अशी रांगोळी काढायची। त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं किंवा छाप पण हल्ली बऱ्याच ठिकाणी मिळतात, किंवा चैत्रांगणाचे सुद्धा छाप मिळतात, तेही तुम्ही करू शकता। तुम्हाला जर अजिबात वेळ नसेल तर तुम्ही छापही टाकू शकता। त्याच्यावरती आता छान आपण रांगोळी काढून घेऊयात आणि छान हळदी कुंकू वाहून घेऊयात। सुरुवातीला हळदी आणि नंतर कुंकू व्हायचं। अशा पद्धतीने इथे मी छान रांगोळी काढून घेतली आणि ही तामणामध्ये चैत्र गौर ठेवली। आता आपल्याला या चैत्र गौरीची छान अशी पूजा करायची। चैत्र गौरीची जेव्हा तुम्ही नाव माखू घालायचं, जसं आपण कोमट पाण्याने आंघोळ करतो तसंच चैत्र गौरीलाही कोमट पाण्याने नाव घालायचं। तर इथे हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे। छान असं चैत्र गौरीला कोमट पाण्याने आंघोळ घालायची आणि त्याच्यानंतर दुधाने घालायची, दूधही घालायचं। दूध घातल्यानंतर परत असं छान कोमट पाणी घालायचं। अशा पद्धतीने भरपूर असं घालून घ्यायचं। तर दूध घातल्यानंतर इथे मी परत कोमट पाणी घालून घेत आहे। व्यवस्थित असं सगळं दूध वगैरे निघून गेलं पाहिजे। आणि हे जे तामणामध्ये जे पाणी आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही, त्यातलं थोडंसं तीर्थ म्हणून घ्यायचं आणि बाकीचं आपण तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकता। तुळशीला अजिबात घालायचं नाही, तर हे झाडाला घालायचं। तर अशी छान स्वच्छ पुसून घ्यायची, आपल्याला चांगल्या वस्त्राने स्वच्छ पुसून घ्यायची। आता इथे मी एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत। भरपूर असे तांदूळ घ्यायचे आहे। डायरेक्ट खाली चैत्र गौर बसवायची नाही, तर ती तांदळामध्ये बसवायची। अन्नपूर्णा जरी असेल तरी तुम्ही तांदळामध्ये असे छान बसवता। तर त्याला एक छान असं वस्त्र घालायचं। आता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याला चांगला फोल्ड केलेला आहे, कारण ब्लाऊज पीस बऱ्यापैकी मोठा असतो। अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि मग गौरीला आपण दागिने घालून घेऊयात। सुरुवातीला मंगळसूत्र घालायचं, हळदी कुंकू लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर छोटासा एखादा दागिना घालायचा। बघू शकता अशा पद्धतीने ती पाळण्यात अशी छान अशी मस्त दिसते की नाही। तर आता आपण माळ घालून घेऊयात, हळदी कुंकू व्हायचं सुरुवातीला आणि मनोमन मनातून प्रार्थना करायची देवीची। जर काही चूक झाली असेल तर क्षमा कर। बऱ्याचदा आपल्याकडून मागे पुढे चुका होतात, तर देवाला प्रार्थना करायची मनापासून। तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर देव अजिबात तुम्हाला काही म्हणत नाही, तो उलट आईवडिलांप्रमाणे समजून घेतो। आता इथे मी दिवा लावलेला आहे। दिव्याखाली एक डिश ठेवलेली आहे, कारण ते जे आपण पाटावर वस्त्र टाकलेलं आहे ते तेलकट होऊ नये म्हणून। त्यानंतर देवीला आपण फूल वाहून घेऊयात छानपैकी असं व्यवस्थित मस्त सुंदर असं लाल फूल आहे, गुलाबाची फुलं आणलेली आहेत मी, ती वाहून घेऊया। विडा दक्षिणा ठेवूयात। इथे 2 विड्याची पानं घेतलेली आहे, त्याच्यावरती नाणं ठेवायचं, त्याच्यावरती सुपारी ठेवायची, त्यालाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं। अशा पद्धतीने अक्षदा व्हायच्या, हळदी कुंकू व्हायचं, छान लाल फूल वाहून घ्यायचं। आणि हो, आपण जेव्हा चैत्र गौर बसवतो तर चैत्र गौरीला खीर खूप आवडते हा, तर तुम्ही खिरीचा प्रसाद त्यासाठी करायचा, खीर दाखवायची देवीला। तर अशा पद्धतीने मी खीर पण केलेली आहे। देवी बसवायच्या आधी छान खीर केलेली आहे। दिवा लावून घ्यायचा, धूप लावून घ्यायचं, मन असं प्रसन्न वाटलं पाहिजे, खूप छान वाटतं अशा पद्धतीने। आणि मग आपण इथे देवाला नैवेद्य दाखवून घेऊया। इथे दूध आणि खीर अशी केलेली आहे मी। चैत्र गौर बसवायच्या आधीच खीर करून घेतली आहे, म्हणजे ती थंड होईल। खूप गरम नैवेद्य आपण स्वतः पण खात नाही, त्यामुळे मी थोडासा थंड झाल्यावरती कोमट झाल्यावरती आपण देवीला दाखवून घेऊयात, मंडल करूयात, व्यवस्थित फिरवून घेऊया। अशा पद्धतीने चैत्र गौर बसवली। बाय।
अशा पद्धतीने चैत्रा गौरीची मी छान स्थापना केली। बऱ्याच जणांकडे याचा हळदी कुंकू करतात, मीही करणार आहे, त्याचाही व्हिडिओ येईल। चला भेटूया नंतर, बाय।